गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णं वंदे जगद्गुरु। आज आपण गीता जयंती ह्या विषयावर थोडंसं विवेचन करणार आहोत। उद्या दिनांक 1 डिसेंबर सोमवार मार्गशीर्ष शुद्ध 11 या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते। त्याच दिवशी मोक्षदा नावाची एकादश पण आहे आणि भगवद्गीता ह्या ग्रंथाच्या नियोजनार्थ ही गीता जयंती दरवर्षी साजरी केली जाते। तर ह्या आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये भगवद्गीता नावाचा हा जो ग्रंथ आहे तो इतका पवित्र आणि महान ग्रंथ आहे की त्याच ग्रंथाच्या आधारावर अख्ख्या जगाला जी शिकवण दिलेली आहे ती त्याच ग्रंथाच्या आधारे घेतलेली आहे आणि त्याच ग्रंथाचे मूलमंत्र हे जगाच्या शिकवणीसाठी उपदेशासाठी आणि मार्गदर्शक म्हणून आज काम करतात। सर्व जगामध्ये सर्व पवित्रातला पवित्र ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे आणि त्या भगवद्गीतेची जयंती उद्या म्हणजे सोमवार 1 डिसेंबर मार्गशीर्ष शुद्ध 11 या दिवशी आहे। तर त्यानिमित्त ह्या ग्रंथाचं महत्त्व, या ग्रंथाबद्दल संतांचं काय मत आहे, तर आणि ह्या ग्रंथाला एवढे विशेष का महत्त्व आहे, या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण थोडक्यात त्याचं एक सार आपण पाहतोय। तर सर्वप्रथम एकनाथ महाराजांनी ह्या ग्रंथाबद्दल एक छोटासा अभंग लिहिलेला आहे। एकनाथ महाराज ह्या ग्रंथाबद्दल लिहितात, हा ग्रंथ एवढा शुद्ध आहे, एवढा पवित्र आहे, एवढा महान आहे का नुसतं त्याचा शब्दाचा जरी उच्चार केला, गीता गीता म्हणजे या शब्दाचा जरी उच्चार केला तरी त्या मनुष्यास पुनरावृत्ती होणार नाही आणि त्या मनुष्यास पुरुषोत्तम म्हणजे सर्वेश्वर आहे तो त्याला विसरणार नाही, असा एका अभंगाचा सार आहे। तर तो अभंग असा आहे की गीता गीता म्हणता वाचे नाही पुनरुत्ती तयानरा, नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षरी। जो नित्य नियमाने वैखरी वाणीने गीता गीता असा भगवद्गीता असा शब्दाचा उच्चार करतो त्या मनुष्याचा भवसिंधू तरुण जाईल अर्धक्षणामध्ये। एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे। एकनाथ महाराज म्हणतात, ज्या पुरुषाचा असा जो नेम आहे अशा हरिभक्ताला भगवान परमात्मा हा कधीच विसरणार नाहीत। एवढ्या मोठ्या ह्या ग्रंथाला महानता आलेली आहे। कारण जेव्हा कुरुक्षेत्रावर हे अर्जुन हा गोंधळलेला अवस्थेत होता आणि तो लढण्यासाठी तयार नव्हता, त्याची अवस्था खूप गोंधळलेली झाली होती समोरचं त्याचं चित्र बघून, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला हा उपदेश केला, पण अर्जुनाचं निमित्त केलं आणि आपल्या सर्व जगाला सर्वांनाच हे असे मार्गदर्शक तत्त्व त्यांनी सांगून ठेवले की जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या जीवाला त्या मार्गदर्शक तत्त्वाचा उपयोग होईल आणि त्याचं जीवन सुख समाधानाचं होईल, त्याच्या मनात कोणती शंका राहणार नाही, तो निर्भय होऊन आत्मज्ञान प्राप्त करेन। अशा प्रकारच्या ह्या भगवद्गीतेमध्ये असं सार सांगितलेलं आहे आणि तो सार जर थोडक्यात जर बघितलं तर तो असा आहे की जे झाले ते चांगलेच झाले। आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ते जे झालं ते चांगलं झालं, जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे, जे होईल ते चांगलंच असेल। तुझे काय गेलेत, तू इथं रडत बसलास, तू काय घेऊन आला होतास ह्या जगात येताना, तू असं काय घेऊन आला होतास, तू काय घेऊन आला होतास, जे गमावून बसलास, तू काय निर्माण केले होते जे नष्ट झाले, तू इथे येऊन असं काय निर्माण केलं की ते नष्ट झालं म्हणून तू त्याचा शोक करतो। तर इथं काही शोक करण्याचं काही कारण नाही, कारण तो येताना काही घेऊन आला नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाहीत, हे थोडक्यात आहेत। तू जे काही घेतले ते इथूनच घेतले आणि जे दिले इथंच दिले, जे काही घेतले ते इथून घेतले आणि जे काही दिले ते इथंच दिलेत, म्हणजे काही इथं घेऊनही आला नाही, घेऊनही जाणार नाही। तू जे काही घेतले ते जे आज तुझे आहे ते कधी काळी दुसऱ्याचे होते आणि उद्या इतर कोणाचे असेल। म्हणजे अशा प्रकारे ह्या भगवद्गीतेचा जर सार बघितला तर अशा प्रकारे आहेत, कारण हे सर्व परिवर्तनशील आहेत
आणि तुझं इथं काही नाही, तू येताना काही घेऊन आला नाही, जाताना काही घेऊन जाणार नाहीत. म्हणून आपलं एक शुद्ध कर्माचरण करून आपण कर्म करीत असताना कर्मणावाधिकार असतं फलेशानं कदयशानं, म्हणजे कर्म करीत राहा आणि त्या कर्माच्या फलाची अपेक्षा धरू नका. चांगले कर्म केले तर त्याचं चांगलंच फळ मिळणार आहे, हे निश्चित आहे. शुद्ध बजापटी फळा रसाळ गोमटी, जसं आहे जसं शास्त्र सांगतं तसं त्या पद्धतीनं जर आपण चांगले कर्म केले तर त्याचे फळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे. त्याच्यासाठी फळाची अपेक्षा धरण्याची गरज नाही. अशा प्रकारे ह्या भगवद्गीतेमध्ये कर्मकांड, उपासनाकांड, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पाचही पुरुषार्थ, चारी पाचही भक्ती, शेवटचा भक्ती हा पुरुषार्थ, 5 पुरुषार्थ या भगवद्गीतेच्या आशयाने आलेल्या आहेत. आणि भगवद्गीतेमध्ये जर चांगलं निरीक्षण केलं तर भगवंताचे 2 डोळे या भगवद्गीतेत आहे. तर पहिला डोळा आहे असा आहे, नाही ज्ञानम सदृश्यम पवित्रमी विद्यते. या जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र गोष्ट कोणतीच नाही. म्हणजे ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनुष्याचा सद्विवेक जागा होतो, असं ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगात नाही. हा भगवंताचा एक डोळा आहे. आणि दुसरा डोळा असा आहे, श्रद्धावन लभते ज्ञानम. जर तुम्हाला श्रद्धा असेल, जर आपली भगवंतावर श्रद्धा असेल, जर आपली ग्रंथावर श्रद्धा असेल, जर आपली साधू संतांवर श्रद्धा असेल, तर श्रद्धेनं काय होईल, ज्ञान तुम्हाला मिळेल. म्हणजे 2 गोष्टी हे एकामेकाला हे पूरक आहेत. म्हणजे ज्ञान आणि श्रद्धा ह्या दोन्ही गोष्टी पारमार्थामध्ये खूप गरजेचं आहे. आणि दोन्हीमुळेच मनुष्य जर साधलं गेलं, जर तुम्ही श्रद्धा ठेवली तर तुम्हाला ज्ञान मिळेल. आणि ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगात दुसरी कोणतीच नाही, असं भगवंतानं याच्यामध्ये ठासून सांगितलेलं आहे. म्हणून भगवद्गीतेचा जर आधार घेतला आपण जगताना, तर आपल्याला शब्दाची कृपा होते, आत्म्याची कृपा होते आणि ग्रंथाची कृपा होते. आणि ग्रंथाची कृपा झाली का आपण संतांच्या मार्गाने जातो. अशा प्रकारे ह्या भगवंताने अर्जुनाला त्याच्या मोहमायातून सोडण्यासाठी भगवंतानं 700 श्लोकरूपी ही गीता भगवंतांना संपूर्ण जगाला गाय होऊन एखाद्या वासराला पाजावं, तसं हे संपूर्ण विश्वाला ही भगवद्गीता म्हणजे एक गाय आहे, कामधेनू आहे. आणि तिचे आपण अनन्य भावाने लेकरू आहोत. अशा प्रकारे या भगवद्गीतेचं आपलं खूप अनन्य साधारण असं नातं आहे, अतूट नातं आहे. ते ह्या जन्मात काय कोणत्या जन्मात आपलं तुटू शकत नाहीत. अशा प्रकारे भगवद्गीतेचा हे जो आपल्याला महान ग्रंथ आपल्या सनातन हिंदू धर्माला मिळाला, संपूर्ण जगाला मिळाला, तर हे परमात्म्याचे खूप मोठे उपकार आहे. आणि हा महाभारत हे घडत असताना शेवटी युधिष्ठिर आपला धृतराष्ट्रानं विचारलं संजयाला, की ज्या संजयाला व्यासांकडून दिव्य दृष्टी मिळाली होती, का जो धृतराष्ट्राजवळ बसून संपूर्ण महाभारत सांगत होता, तेव्हा धृतराष्ट्राने विचारलं संजयाला की अरे आता काय होईल, हे युद्ध संपत आलं, आता शेवटच्या टप्प्यात आलं होतं आणि आता ह्या युद्धाचा निकाल कसा लागेल. एक भगवद्गीतेचा मधले एक शेवटचा जो आशय आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे असं वाटतं. तर त्या गीतेच्या संजयचा जो श्लोक आहे तर तो खूप सुंदर आहे आणि त्याच्याकडे लक्ष देण्यासारखं आहे. तर संजयनं आपलं थोडक्यात धृतराष्ट्राला सांगितलं की जेणेकरून सर्व भगवद्गीतेचं सारच म्हणावं लागेल. यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजय भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जेथे जेथे योगेश्वर भगवान, जेथे पार्थ धनुर्धर म्हणजे अर्जुन आहे, तेथे विजय, ऐश्वर्य आणि नीती आहेच. अशा प्रकारे संजयनं त्या धृतराष्ट्राला सांगितलं का जिथं जिथं भगवान श्रीकृष्ण आहे, जिथं अर्जुन आहे, तिथं नीती आहे, विजय आहे, ऐश्वर्य आहे, भक्ती आहे, सर्व काही असं जोडून येत. देव आणि भक्तांचा तो एक संगम आहे आणि अशा ठिकाणी काही कमी पडणार नाहीत. अशा प्रकारे ह्या भगवद्गीतेचा शेवटचा जो श्लोक आहे 18व्या अध्यायातला, त्या श्लोकाचं माऊलीनं निरूपण करताना खूप सुंदर केलं आणि ते एकदम असं ग्रहण करण्यासारखं आहे. असं वाटतं हे शब्द जसे काही अमृताचे आहेत, तर ते शब्द जरी उच्चारले तरी आपली तहान भागल अशा प्रकारचे इतके सुंदर असे शब्द आहे आणि खूप आवडीचे शब्द आहे ते. चंद्र तेथे चंद्रिका
शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जसं धृतराष्ट्रानं संजयाला विचारलं का पुढं काय होईल, तर तसं त्या संजयानं जसं जसं उत्तर दिलं त्या उत्तराची पार्श्वभूमी धरून माऊलीनं याच्यावर निरूपण केलं. तर ते निरूपण किती सुंदर आहे बघा. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रकिरण आहेत, जिथं शंभू महादेव आहे तिथं अंबिका आहे, जिथं संत आहे तिथं सद्विवेक आहेत. असं असणारच. राव तेथे कटक, म्हणजे जिथं राजा आहे तिथं सैन्य आहे, जिथं सौजन्य आहे तिथं सोयरीक आहेत. सोयरीक कोणाचे तिथं घडत नाही. सौजन्य जिथं सौजन्य आहेत तिथं सोयरीक घडते. वन्नी तेथे दहाक, जिथं जंगल आहेत तिथं अग्निपण असतोच. सामर्थ्य की दया तेथे धर्म, जिथं दया आहे तिथे धर्म आहेत. धर्म तिथे सुखागम, जिथं धर्म आहे तिथं सुखाचा आगम आहेच, म्हणजे सुख तिथंच वसतं. सुखी पुरुषोत्तम असे जायचा, म्हणजे तिथं पुरुषोत्तम सुखाने नांदतो. अशा जिथं धर्म आहे जिथं दया आहे. मग वसंत तेथे वने, जसं वसंत ऋतू आल्यानंतर वन सगळे फळं सगळे बहरतात. जसं वसंत तेथे वने, वन तेथे सुमने, म्हणजे सुमना म्हणजे फुलत. सुमनी पालिंगाने सारंगाची, म्हणजे तिथं पराक्कन आहेत तिथं भ्रमर आहेत. गुरु तेथे ज्ञान, मग शेवटची वळ मग माऊलीनं एकदम सुंदर घेतली. सर्व वर्षांचा एक दृष्टांत दिला आणि त्याचा एक सिद्धांत द्यायचा ठरला. तर मग ते असं सांगितलं का गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. जर गुरु असेल तर तिथंच ज्ञान आहेत आणि त्या ज्ञानामधूनच माणसाला आत्मसाक्षात्कार घडतो, आत्मदर्शन होतं. म्हणजे तशा गुरुची जर संगत भेटली तर आपल्याला ज्ञानही मिळतं आणि त्याच्याकडून आपल्याला आत्मदर्शनही होतं. आपण कोण आहे हे आपल्याला कळतं. दर्शनी समाधान अति जैसा, आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्याचं समाधान होतं. त्याच्या मनात कोणतीही या जगताबद्दल कोणतीही शंका राहत नाहीत. हे जग कसं निर्माण झालं, मी कोण आहेत, माझा या जगताशी संबंध काय आहेत, माझं अस्तित्व काय आहे, माझं अधिष्ठान काय आहे, ईश्वराचं अधिष्ठान काय आहे, जीव काय आहे, शिव काय आहे, या संपूर्ण गोष्टीचं एकत्रीकरण जिथं गुरुच्या दर्शनाने, गुरुच्या आत्मसाक्षात्कारानं, गुरुच्या मार्गाने जर चाललं तर या सर्व गोष्टींचं आपल्याला उकल होते. आणि मग अशी उकल झाल्यानंतर भाग्य तेथे उल्हासू, सुख तेथे उल्हासू. जिथं भाग्य असतं तिथं विलास असतोच आहे, आणि जिथं सुख आहे तिथे उल्हास असतो, सदोदित उल्हास असतो. जिथं सुख आहे तो कधी नाराज नसतो, कधी दुःखी नसतो, तो सदोदित त्याचं प्रसन्न चित्त राहतं. हे असो तेथे प्रकाशू शिवरे जेथे, तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामिका सनात, तो श्रीकृष्ण राव जेथे तेथे लक्ष्मी. आणि जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत, म्हणजे जिथे नीती आहेत, जिथं मती आहेत, जिथं सुविचार आहेत, जिथं काही ह्या जगामधील सर्वश्रेष्ठ असं जे धर्म आहे, जो धर्म वागतो तिथे भगवान श्रीकृष्ण आहे. आणि जिथं भगवान श्रीकृष्ण आहे तिथे लक्ष्मी आहेत. म्हणजे लक्ष्मी म्हणजे एक शांतता, शांती, समाधान अशी जी गोष्ट आहे तो त्यांचा समन्वय अशा ठिकाणी होतो. असं भगवान श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेमधील 700व्या श्लोकाचा जो शेवटचा श्लोक आहे त्याच्यावर संजयनं जे सांगितलं, त्याच्यावर माऊलीनं जे निरूपण केलं, ते निरूपण हे सुंदर आहे आणि खूप ऐकण्यासारखं आहे आणि आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवण्यासारखं आहे. अशा या उद्याच्या सोमवार 1 डिसेंबर आणि हे गीता जयंती आणि मोक्षदा एकादश असे हे दुग्ध सरकार योग जुळून आलेले आहेत. आणि असं एकादशीचं आपण महात्म्य आपण वर्णन करणार आहोत, कारण आपण एकादशीचं महात्म्य हे बघत चाललो. त्याप्रमाणे आपण एकादशीचं महात्म्य आपण आता या गीता जयंतीच्या निमित्तानं पाहणार आहोत. तर उद्याची जी एकादश आहे ती मोक्षदा एकादश आहे आणि व्रतामध्ये व्रत एकादशी सार, ह्या संतांच्या उक्तीप्रमाणे सगळ्या व्रतामध्ये एकादशी सार आहेत, म्हणजे सर्वश्रेष्ठ आहेत. आणि अशी ही एकादश शुक्ल पक्षामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते आणि त्या एकादशीला मोक्षदा एकादश असं म्हटलेलं आहे. मग आता याला मोक्षदा एकादश का म्हणलं, ह्या एकादशीला मोक्ष कसा मिळतो, मग असे हे जे प्रश्न आहेत तर हे युधिष्ठिराने म्हणजे धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला विचारले होते. मग भगवान श्रीकृष्णानं त्याच्यावर काय उत्तर दिलं आणि ही एकादश कशी निर्माण झाली, तिची पार्श्वभूमी काय, ही एकादशीच्या व्रताचा फायदा काय, एकादश व्रत आचरण करणारास मोक्ष कसा मिळतो, अशा प्रकारे एक छोटीशी कथा आहे. ही खूप जुन्या पूर्वीची कथा आहे
आणि ती भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितली. ती कथा अशी आहेत का ह्या पहिली एकादशीचं त्यांनी थोडंसं महत्त्व सांगितलं की हे एकादशीला एवढं महत्त्व आहे का ह्या एकादशीच्या श्रवणानेच वाजपेयी यज्ञाचं फळ मिळतं. तिचं नाव मोक्षदा एकादशी असून ती सर्व पापांचे हरण करणारे आहे. या दिवशी उत्तम प्रकारच्या तुळशीचे मंजिरी व दीपादीने भगवान दामोदराची पूजा केली पाहिजे. म्हणजे भगवान दामोदर जे आहेत, म्हणजे जे सृष्टीचं ज्याने आरंभीपासून ज्याला सर्व देवदेवता स्तवन करतात, अशा भगवान श्रीकृष्णाची, भगवान दामोदराची पूजा केली पाहिजेत. आणि ह्या एकादशीला या दिवशी रात्री माझ्या नृत्य भजन स्तुती जागरण केलं पाहिजेत. ज्यांची पितरं पापकर्मामुळे नरकात पडलेले आहेत त्यांना ही एकादशी करून आपल्या पितरांचं पुण्य अर्पण करावे, त्यामुळे पितरांची सद्गती होईल, यात जराही शंका नाही. म्हणजे या दिवशी जर आपण एकादश धरली आणि याचं पुण्य जर आपण आपल्या पितरांना दिलं तर पितर नरक यातना जर भोगत असेल आणि तर त्यांना हे एकादशीचं पुण्य जर अर्पण केलं तर त्यांची त्या याच्यातून सुटका होते आणि त्यांना सद्गती मिळते. असं हे एकादशीला वर आहेत. तर आता हे एकादशीचे आख्यायिका थोडक्यामध्ये असे आहे का एक परमरमणीय चंपक नावाच्या नगरीत वैखानस नामक राजा होतात. आणि ह्या राजाला एकदा स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याचे पितर आलेत आणि त्या पितरांची खूप दयनीय अवस्था झाली त्यांना दिसली स्वप्नामध्ये. आणि ते पितर त्यांना विनंती करू लागले त्या राजाला का आम्ही खूप भयंकर नरक यातना भोगत आहेत, आम्हाला ह्या नरक यातनामधून काढण्यासाठी तू काहीतरी प्रयत्न कर. म्हणून त्या वैखानस नावाच्या राजांना सकाळी उठल्यानंतर त्याचे जे पुरोहित ब्राह्मण सर्वांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं का मला असं स्वप्न पडलं आणि ह्या स्वप्नातून मला मुक्तता मिळण्यासाठी याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, त्यासाठी मी काय करू. म्हणून असं ब्राह्मणांना पुरोहितांना विचारल्यानंतर त्यांच्यामध्ये जे श्रेष्ठ ज्येष्ठ पुरोहित होते त्यांनी सांगितलं की इथून काही अंतरावर एका पर्वतावर एक पर्वत मुनीच्या आश्रम होता आणि त्या आश्रमात तुम्ही जावा आणि त्या आश्रमात जे पर्वत नावाचे मुनी आहेत त्यांना तुम्ही साष्टांग दंडवत करून ह्या प्रश्नाचं उत्तर विचारा. म्हणजे ते मुनी तुम्हाला या पितरांच्या नरक यातनेमधून ते तुम्हाला सोडवण्यास मदत करतील. म्हणून ते राजा त्या पर्वत नावाच्या मुनीच्या आश्रमात गेला आणि त्यांना नमस्कार करून त्यांना हे विचारलं का मला असं स्वप्न पडलं आहे, याच्यातून मला माझ्या पितरांची मुक्तता करायची आहे, तरी मला काय करावं लागेल. तेव्हा राजाचं बोलणं ऐकून पर्वत मुनी ध्यानस्थ झाले आणि ते त्रिकालज्ञानी होते. त्यांनी त्यानंतर त्या राजाला म्हणाले, राजन, मार्गशीर्षच्या शुक्ल पक्षात जी एक मोक्षदा नामक एकादशी येते तिचं व्रत करा आणि ते पुण्य पितरांना अर्पण करा. त्या पुण्याच्या प्रभावाने त्यांची नरकातून सुटका होईल. असं त्या पर्वत मुनींनी राजाला सांगितलं. आणि ही कथा युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्ण सांगत होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मग असं झाल्यानंतर युधिष्ठिर मुनीचे हे वचन ऐकून राजा आपल्या नगरीमध्ये आला आणि त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये मार्गशीर्ष महिना येत होता आणि त्या महिन्यामधील एकादश व्रत हे विधिवत त्या राजानं आचरण केलं आणि त्या व्रताचं पुण्य त्याने त्याच्या पितरांसाठी अर्पण केलं. आणि ते अर्पण केल्यानंतर राजाने मोक्षदायक व्रत करून तिचे पुण्य सर्व पितरासह मात्या पित्यास अर्पण केलं. पुण्य अर्पण करता क्षणभरात आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली आणि वैखनासचे माता पिता पितरासह नरकातून मुक्त झाले आणि आकाशात येऊन राजाला म्हणाले, वत्स तुझे कल्याण होवो. असा आशीर्वाद देऊन तो राजा स्वर्गातून निघून गेले. अशा प्रकारे जे कल्याणमयी मोक्षदा नावाची एकादशीचे व्रत करतात ते निष्पाप होतात आणि मृत्यूनंतर त्यांना मोक्ष मिळतो. ही मोक्ष देणारी मोक्षदा एकादशी, ही मोक्ष देते म्हणून हिला मोक्षदा एकादशी असं म्हणतात. मनुष्यासाठी चिंतामणी समान सर्व मनोरथ पूर्ण करणारी या महात्म्याचे पठण श्रवणाने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते, असं भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला ह्या व्रताचे महात्म्य सांगताना वर्णन केलं. म्हणून उद्याची ही एकादशी खूप महान आहेत, महान पर्वणी आहेत आणि ह्या एकादशीच्या निमित्तानं आपण हे एकादशीचं महात्म्य सांगण्याचा प्रयत्न केला. तरी आपण श्रवण करा आणि श्रवण केल्याबद्दल आपले लाख लाख आभारी आहोत. मी तुमचा खूप आभारी आहे, त्याबद्दल धन्यवाद.
जय हरी जय हरी जय हरी.